आता सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे। राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अॅनालॉग नॉन डेअरी पनीरवर वर्षभराची बंदी घातली आहे। अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून अॅनालॉग पनीरची विक्री, साठवण आणि ग्राहकांना सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे। दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्धेतर घटक वापरून तयार केलेलं उत्पादन पनीर म्हणून आता विकता येणार नाही। या निर्णयाचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स, भोजनालय आणि क्लाउड किचनवर होणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करत उत्पादन जप्त करून नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाईल। मात्र प्रमाणित असं नियमित फुल फॅट, मीडियम फॅट आणि लो फॅट पनीरच्या विक्रीवर कोणतीही बंदी नसल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे। अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानं आमदार विक्रम पाचपुते यांनी तुकाराम मुंढेंचे आभार मानले आहेत। या निर्णयामुळे अनेक ग्राहकांचे, आपल्या लहान लहान बालकांचे, कारण मी त्यावेळेस म्हणालो होतो की आपण आपल्या लहान मुलांना, जनतेला तेलाचे गोळे खायला देतोय आणि आज या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की जे सॅम्पल्स एफडीएने मागच्या 1 वर्षामध्ये उचलले होते त्याच्यामध्ये बरेचसे सॅम्पल्स हे म्हणजे सबस्टँडर्ड होते, काही फेल झाले होते आणि काही हे कन्झम्पशन साठीच अलाउड नव्हते किंवा कन्झम्पशनच्या दृष्टिकोनातून हे घातक सॅम्पल्स होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।